चला मॅथ बी स्पर्धेतला हा तिसरा घटक आहे इयत्ता 5वी ते 6वी चा त्यासाठीचे लेखी स्पर्धेसाठीचे नमुना प्रश्न आहेत ते आपण समजून घेत आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आता कोणताही प्रश्न एक सोडवण्याची एक पद्धत आहे ती जर समजून घेतली तर कोणताही प्रश्न सहजरित्या सुटतो. एक तर बघा 5 दशकातून 5 दशक आता या ठिकाणी मी चार्ट तयार करतो. सॉरी 45 आता मी एक चार्ट तयार करतो. सॉरी हा एकक हा दशक हा शतक ओके आणि हा हजाराचा. आता 45 दशक 45 कसं लिहिणार शेवटचा अंक दशकात आला पाहिजे 45 हा काय झाला 45 दशक. 10 एकक म्हणजे एककाचा अंक शेवटचा आला पाहिजे 10 एकक. लक्षात वजा करू म्हणजे यांची वजाबाकी करायची. काय करायचे वजाबाकी. आता इथं पाठीमागे काही अंक नाही मग तिथं शून्य लिहून घ्यायचे. मग वजाबाकी केली तर काय वजाबाकी 440 440. आता पुढे काय विचारलंय बघा मी एवढंच केलं पुढेच वाचलं नाही मग पुढे मी विचारलं आता त्यात किती दशक मिळवले म्हणजे 6 शतक येईल. किती 6 शतक म्हणजे 6 शतक यायला पाहिजे 6 शतक बरं का 6 शतकामध्ये 6 शतक आले पाहिजे. मग याच्यामध्ये किती मिळवावे म्हणजे हे येतील तर बघा इथं शून्यामध्ये शून्य मिळाला बरोबर. चारामध्ये किती मिळवले म्हणजे 6 येतील सांगा बरं आपला सॉरी चारामध्ये किती मिळवलं शून्य येईल 6 मग इथं 6 येईल बरोबर. हा त्यानंतर आता 4 आणि 6 किती झाले 10 एक हातच्याचा गेला की नाही पुढे मग 4 आणि 1 हातच्याचा 5 किती झाले मग 4 आणि 1 5. आता 5 मध्ये किती मिळवलं 6 1 म्हणजे इथं फक्त काय येईल 1 म्हणजे 16. किती 16 दशक किती आले 16 दशक आणि किती एकक 160 एकक 160 एकक म्हणजे या पद्धतीने 16 दशक मिळवल्यावर आता इथं आपल्याला काय विचारलंय दशक विचारलंय की नाही मग दशकातच उत्तर द्यायचं. जे विचारलंय त्याच्यातच उत्तर द्यायचं. तुम्हाला जर एककात विचारलं असतं तर 160 एकक म्हटलं असतं. तुम्हाला जर शतकात विचारलं असतं तर 1 शतक 6 दशक असं उत्तर द्यावं लागलं असतं. आलं लक्षात. अशा पद्धतीने इथं आलं 16 दशक मिळवले असता 600 शतक येईल. आलं समजलं. आता दुसरा प्रश्न आहे 1 ते 100 संख्यांमधील सम असलेली मूळ संख्येने सर्वात मोठ्या मूळ संख्येस गुणले तर गुणाकार किती येईल. मग 1 ते 100 मध्ये सम असलेली मूळ संख्या कोणती आहे 2 आणि सर्वात मोठी मूळ संख्या 97 मग त्यांचा गुणाकार करायचा होता फक्त 97 गुणिले 2 7 1 7 7 2 14 1 2 9 18 आणि 1 19 194 हे उत्तर आहे. आलं लक्षात. आता तिसरा प्रश्न खूप सोपा आहे. राघवने 40 रुपये 5 पैसे ही रक्कम राघवने 40 रुपये 5 पैसे ही रक्कम 40.5 रुपये लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये कितीचा फरक पडेल. आता 40.5 म्हणजे याचा अर्थ काय होतो 40 रुपये 50 पैसे होतो की नाही 40 रुपये 50 पैसे पण ती ऑलरेडी रक्कम किती आहे 40 रुपये 5 पैसे 40 रुपये 05 पैसे. मग यांच्यात फरक किती पडेल तर बघा यांची वजाबाकी केली असता 4 10 5 45 पैशांचा फरक पडेल 45 पैशांचा फरक पडेल कारण की 50 ऐवजी त्याने 5 पैसे ऐवजी 50 पैसे लिहिले 5 पैसे ऐवजी 50 पैसे लिहिले की नाही म्हणून तो 45 चा फरक पडेल. ठीक आहे. आता पुढचा आहे 6 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे 6 तास. आता 6 तास म्हणजे 6 गुणिले 60 बरोबर आहे की नाही म्हणजे किती मिनिटं झाले 6 7 36 आणि हे 35 मिनिटे जर मिळवले तर 395 मिनिटे. या पद्धतीने किती मिनिटे मागच्या वेळेस काय होतं 5.25 तासात होतं
5.25 तास म्हणजे किती मिनिटे ते आपल्याला काढलं आपण दुसऱ्या गटामध्ये. फक्त या गटामध्ये थोडस पुढचं वर्जन आलंय, बाकी काही नाही. तर आता 5वा प्रश्न बघा. एका चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ सारखेच आहे, तर त्या चौरसाची बाजू किती एकक असेल? परिमिती आणि क्षेत्रफळ सारखेच आहे. तर बघा, चौरस म्हटल्यानंतर चारही बाजू सारख्या. आता मी एक घेतलं, तर एक घेतल्यानंतर एक बाजू घेतली तर त्याचं क्षेत्रफळ येईल फक्त 1, पण परिमिती किती येईल? 4. सारखेच आहेत का? नाही. मी 2 घेतलं, 2 घेतल्यानंतर परिमिती येते 2 आणि 2 4 आणि 2 4 8, पण क्षेत्रफळ किती येतं? 4. क्षेत्रफळ किती येतं? 4. तरी ते होणार नाही. आता मी 3 घेऊन पाहतो. 3 आणि 3 9, क्षेत्रफळ 9 येतं आणि परिमिती किती येतं? तर ती येते 12. सारखे आहे का? नाही. आता मी 4 घेतलं. काय घेतलं? 4 परिमिती आली 16 आणि क्षेत्रफळ पण किती आलं? 16. म्हणजे परिमिती पण सारखीच आणि क्षेत्रफळ सुद्धा सारखंच. मग त्या चौरसाची बाजू किती एकक आहे? तर 4 एकक. किती एकक? 4 मध्ये ते परफेक्ट बसतं. पुढचं बघा. एका शहराची लोकसंख्या 47,04,926 एवढी आहे, तर त्यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 22,24,069 आहे आणि स्त्रियांची लोकसंख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत, तर त्या शहरातील मुलांची संख्या किती? मुलांची संख्या किती विचारले? या स्त्रिया आणि या पुरुष आणि बाकीचे मुलं की नाही, बाकीचे मुलं समजा आपण एक मानले, मग या सगळ्यांची तिघांची बेरीज म्हणजे ही येणार आहे की नाही? ही येणार आहे. म्हणून त्या हिशोबाने आता आपण काय करू? या दोघांची बेरीज करू. या दोघांची बेरीज काढल्यानंतर याच्यातून ही वजा केली तर तुम्हाला मुलांची संख्या निघून येणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला बेरीज वजाबाकी परफेक्ट करता आली पाहिजे. ती जर करता येत नसेल तर आपण मॅथ्स कॉम्पिटिशन मध्ये कुठेच टिकणार नाही. त्यामुळे मी इथं पूर्ण सोडून दाखवत नाही, फक्त मी तुम्हाला हिंट देतो. ह्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे स्त्री आणि पुरुषांची एकूण लोकसंख्या निघेल आणि गावाची लोकसंख्या आहे एवढी, त्याच्यातून ती वजा केली तर तुम्हाला ती मुलांची संख्या निघेल. ते तुम्ही घरी सोडून बघायचे. ठीक आहे. आता 7वा प्रश्न तो खूप सोपा आहे, बेरीज करायची. तिथं काही डोकं लावायची गरज नाही, ते काय मी समजून सांगत नाही. आता खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर बघा, आता 0.0 म्हणजे ही 0.0, आता इथे 0 आहे का? नाही. 9 0 0 0 इथं 9 आहे म्हणून हीच मोठी आहे. बघा, एकक संख्यांक बघायचा. पॉइंटच्या उजवीकडे, पॉइंटच्या या बाजूला, या बाजूला बघायचं, त्यानुसार ते ठरवायचं. म्हणजे क ही संख्या सर्वात मोठी आहे. त्यानंतर 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. रिबीनचे 40 सेंटीमीटर चे लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती मीटर लांबीची रिबीन कमी पडेल? 40 सेमी लांबीचे 8 तुकडे हवेत. मग 40 सेंटीमीटर म्हणजे 8 तुकडे, मग 40 गुणिले 8 जर केले आपण, 8 32 म्हणजे 320 सेंटीमीटर लांब रिबीन लागेल. 320 सेंटीमीटर लांबीचे रिबीन लागेल. पण आपल्याकडे किती मीटर आहे? फक्त 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 300. 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 300. मग आपल्याला किती रिबन कमी पडणार आहे? 20 सेंटीमीटर रिबन कमी पडणार आहे. किती? 20 सेंटीमीटर. लक्षात या पद्धतीने काढायचं होतं. पुढचं आहे खालील बेरीज करा. बघा, 1.5 मीटर आणि 2.5 मीटर. 1.5 मीटर म्हणजे 1.5 म्हणजे 1.5, 2.5 म्हणजे 2.5. यांची जर बेरीज केली तर किती येते? 4 मीटर. एवढं सोपं आहे. बेरीज करायची फक्त. आता 11वा प्रश्न आहे. राजेशजवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये आणि 5 रुपयाच्या समान नोटा आहेत.
त्याच्याकडे एकूण रक्कम 1190 रुपये असल्यास राजेजवळ असलेल्या 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? समान नोटा आहेत की नाही? या ठिकाणी समान नोटा आहे म्हणजे नोटांची संख्या सारखीच आहे, बरोबर. मग आता त्याच्याकडे एकूण एवढे रुपये आहेत, तर अशा ठिकाणी काय करायचं? 50, 20, 10 आणि 5 या सगळ्यांची बेरीज किती येते सांगा बरं. 50 आणि 20 70, 70 आणि 80 आणि 5 85. 85 येते. आणि त्याजवळ एकूण रक्कम किती आहे? 1990. म्हणजे आता आपल्याला नोटांची संख्या काढायची, तर नोटांची संख्या काढायची, तर 1090 ला या सगळ्यांची बेरीज आली होती 85 ने जर भागितलं तर एकूण नोटा मिळणार आहेत आपल्याला. एकूण नोटा मिळणार आहेत. बघा आता हा भागाकार करावा लागेल तुम्हाला. 35 पाडा येत नाही, पण या ठिकाणी 5ची कसोटी लागू होते. 5 1 5 3 5 3 7 35 5 1 5 5 2 10 10 1 5 3 15 5 8 40 17 1 17 17 1 17 आणि 17 मधून 23 मधून 17 गेले किती उरतात? 6. 17 1 17 17 2 34 17 3 17 17 68 म्हणजे 68 म्हणजे किती? 14 नोटा. किती नोटा आहेत मग? 14. मग या ठिकाणी 50च्या पण 14 नोटा, 20च्या पण 14 नोटा, 10च्या पण 14 नोटा, 5च्या पण 14 नोटा. सर्वांना समान नोटा आहेत की नाही? म्हणून 50 रुपयाच्या सुद्धा 14 नोटा. आता हे बरोबर आहे की नाही? हे कसं करायचं हे तुम्ही परत खात्री करायची बरं का. बघा 14 नोटा काढल्या आपण. मग 50 गुणिले 14, 20 गुणिले 14 नोटा, 10 गुणिले 14 नोटा आणि 5 गुणिले 14 नोटा. यांचं गुणाकार करायचा आणि त्यांची सगळ्यांची बेरीज 1190 येते की नाही खात्री करायची. तो तुम्हाला होमवर्क करायची, खात्री करा तो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढता येईल. कारण की एकूण रक्कमची एकत्र बेरीज केली आणि एकूण रकमेला भागलं तर किती नोटा आहेत ते आपल्याला मिळतात. आणि हेच प्रश्न असतील असं गृहीत धरू नका. याच्यासारखे प्रश्न राहतील, मात्र संख्या बदलतील, शब्द बदलतील, वाक्य बदलतील, पण हे प्रश्नाचं स्वरूप मात्र तोच राहणार आहे. ठीक आहे. तर बघा 12वा प्रश्न आहे. एका खुर्चीची किंमत आहे 750 रुपये. तर अशा 26 खुर्च्याची किंमत किती? मग या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कोणती क्रिया करायची? तर एका खुर्चीची किंमत 750 आहे. एका खुर्चीची किंमत किती आहे? 750. बघा या ठिकाणी कोणती क्रिया करायची? तर गुणाकार. कोणाचा गुणाकार? 750 गुणिले 26. गुणाकाराला ते निघेल. तुम्हाला नेमकं काय करायचं एवढं समजलं आणि ती क्रिया तुम्हाला करायची बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण लगेच. बघा 5 6 7 8 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 3 अंकी, बघा 3 अंकी मोठ्यात मोठी व 2 अंकी लहानात लहान संख्याचा गुणाकार किती? आता या ठिकाणी आपल्याला अंक जास्त दिलेले आहेत, पण 3 अंकीच मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मग 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायला सांगा बरं. फक्त 3 अंकी संख्या तयार करायची. फक्त 3 अंकी आपल्याला 987. मागच्या सारखं वापर करायचा. फक्त 3 अंक घ्यायचे. इथं काय करायचे? 3 अंक आणि 2 अंकी लहानात लहान संख्या 56. किती? 56. यांचा काय करायचं तुम्हाला? गुणाकार. करता येईल गुणाकार? ठीक आहे. तो तुम्ही घरीच करायचा आहे गुणाकार, त्याचा सराव करायचा आहे. आज फक्त मी तुम्हाला हिंट देतोय. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. पुढचा प्रश्न आहे. एका शेतात 7 रांगांमध्ये 1001 रोपं लावली तर प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या समान असेल तर प्रत्येक रांगेत किती रोपं लावली? एका शेतात बघा, एका शेतात ऐका 7 रांगांमध्ये 1001 रोपं लावले. 7 रांगांमध्ये जर प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या समान आहे असेल तर प्रत्येक रांगेत किती रोपं? म्हणजे त्या शेतात एकूण किती रोपं लावलेले? 1001. आणि अशा किती रांगा आहेत? 7. मग एका रांगेत रोपं किती?
तर इथं काय करावं लागणार आहे फक्त एवढं सांगा. कोणाकोणाचा 7 भागिले 1001. 7 भागिले 1001 का 1001 भागिले 7? 1001 भागिले 7. तुम्हाला ते निघून जाईल. लक्षात आलं? हा, पाचवीचा आहे पण चौथीच्या मुलांना पण सोपं वाटतंय की नाही? हा, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे 1.25 किलोग्राम साखरेत 3.5 किलोग्राम साखर मिळवल्यास एकूण किलो साखर मिळेल. किती किलो? सोपं आहे. 1.25 किलोग्राम साखर 1.25 किलो. 1.25 म्हटल्यानंतर 1000 किंवा 1.250. 1.250. त्यानंतर 3.5 किलोग्राम म्हणजे 2.5 म्हणजे 500 यांची बेरीज मिळवल्यास एकूण किती किलो साखर मिळेल? किती किलो? तर बघा किती किलो झाली बरं? 3.57. त्याला कसं वाचणार? पावणे 2 किलोग्राम. पावणे 2 किलोग्राम. हा, किती? पावणे 4 किलोग्राम. पावणे 4 किलोग्राम एवढी साखर झालेली. हा, बघा पुढचा प्रश्न आहे 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल? मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या याच्यात सांगितलेले बघा. 6 ठिकाणी कापल्यानंतर किती तुकडे होतील सांगा बरं? 7. व्हेरी गुड. 6 ठिकाणी कापल्यानंतर किती तुकडे होतील? 7. किती मिलीमीटर लांब तार आहे? 42,000. हा, मागे चाललं होतं बघा. तर बघा मग एका तुकड्याची लांबी किती? मग 42,000. मग 42,000 गुणिले 7. 7 सकम 42. एका तुकड्याची लांबी किती? 6,000 मिलीमीटर. 6,000 मिलीमीटर. आणि पण आपल्याला काय विचारलंय? तर किती मीटर? किती मीटर आपल्याला विचारलेले मीटर मध्ये, पण मिलीमीटर मध्ये उत्तर काढून चालेल का? नाही. मग त्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा चार्ट खूप महत्वाचा आहे. हे बघा मीटर एमएल. लक्षात? मीटर एमएल. हा, म्हणजे आबा 0.006,000 बरोबर. मग 6 मग किती मीटर झाले? फक्त 6 मीटर. किती मीटर झाले? 6 मीटर. पुढचे वाचायची गरज नाही. 6 मीटर. मग इथं उत्तर येईल 6 मीटर. लक्षात आलं? म्हणजे भागाकार करायची गरज नाही, गुणाकार करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट 6 तुम्ही ह्या चार्ट मध्ये टाकल्या किमती चुकत नाही. कन्व्हर्सेशन करायला खूप छान चार्ट आहे. नेहमी सांगतो हा चार्ट कायम लक्षात ठेवायचा, डोक्यात ठेवायचा. आणि जेवढे गरजे तेवढे एकच लिहा. अशा पद्धतीने पुढचा आहे रामाचा पहिला वाढदिवस 1 मार्च 1999 रोजी रविवारी होता. तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी म्हणजे कोणत्या वारी येईल? तिसरा वाढदिवस. बघा रामाचा पहिला वाढदिवस 1 मार्च बरोबर. त्या दिवशी कोणता वार होता? रविवार. हा, आता पहिला वाढदिवस होता तर आपल्याला तिसरा वाढदिवस काढायचा आहे. तिसरा. मग दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल सांगा बरं? सोमवार. आणि तिसरा वाढदिवस मंगळवार. तिसरा वाढदिवस मंगळवार. हा, तर काय येईल आता? हे बघा 1 मार्चला रविवारी म्हणजे 1999 ला. मग 2000 मध्ये काय येईल? तो पण सोमवारी जाईल दुसरा वाढदिवस. त्यानंतर तिसरा वाढदिवस मंगळवारी. मग या ठिकाणी मंगळवार. ओके. बघा हा, आता हा 18वा प्रश्न. 397 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? सममूल्य अपूर्णांक नाही. आता हा अपूर्णांकच नाही, हा पूर्णांकच आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडं मला डाऊटफुल आहे. 397 हा पूर्णांक संख्या आहे. अपूर्णांक असता तर त्याचा सममूल्य अपूर्णांक काढता आला असता, पण हा अपूर्णांक नाही, पूर्णांक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडक्यात चुकलेला आहे असं मला वाटतं. पण तरी सुद्धा आपण चौकशी करू आणि याची खात्री करू. तोपर्यंत या प्रश्नाकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे.